सौरभ, जर आज तू इथून गेलास तर आपले लग्न कधीच होणार नाही, पिया भरल्या डोळ्यांनी पण ठामपणे म्हणाली. सौरभ स्तब्ध झाला त्यावर. तिला एवढ्या टोकाचा निर्णय घेण्याची गरज नव्हती. तो एक सुस्कारा सोडत म्हणाला, तू ना तुझ्या मैत्रिणीला समजू शकलीस ना मला पिया. तुझा हाच निर्णय असेल तर मला मान्य आहे. सौरभ एक मिनिटही न लावता तिच्या रूममधून बाहेर पडला. ती सुन्न झाल्यासारखी बघत होती तिकडे. डोळ्यांवर अंधारी येताच ती खाली कोसळली. पुढे वर्तमान. सौरभ, पिया झोपेतच हात पुढे करत ओरडली. तिने डोळे उघडले. समोर छतावरच्या डिम लाईट्स दिसत होत्या. म्हणजे तिच्या रूममध्ये होती ती. तिने उठून लाईट लावली. बाजूलाच असलेल्या टेबलच्या ड्रॉवरमधून तिने एक फोटो काढला. तिचा आणि सौरभचा एंगेजमेंटचा फोटो होता. तिने तो घेऊन त्यावर प्रेमाने हात फिरवला. का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले, का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले. का सौरभ, का? मी कोणीच नव्हते का तुझ्यासाठी? एक क्षणही लावला नाहीस तू मला झिडकारून लावण्यात. डॅड विरोधात काहीच पुरावे सापडले नाहीत तरीही तू तुझा हट्ट सोडला नाहीस. मला सोडून तू अंजूला निवडलंस. का? आपलं प्रेम एवढं कुमकुवत कसं निघालं? ती बडबडत होती. कितीही नाकारलं तरी त्याच्यावरचं प्रेम तसूभरीही कमी झालं नव्हतं. ती तशीच तो फोटो छातीशी कवटाळून रडत बसली. अंजू, अंजू, कानावर आवाज पडत होता. अंजूने डोळे उघडून समोर पाहिलं. सौरभचा धुसर चेहरा दिसत होता. अगं नीट तरी झोपायचंस. लॅपटॉप पण उघडाच होता. तो म्हणाला. लॅपटॉप? शिट. ती पटकन उठली. तिला कधी झोप लागून गेली समजलंही नव्हतं. तिने समोरचा बंद लॅपटॉप बघून सुटकेचा निश्वास सोडला. सध्या तरी मिस्टर कपूरचं खरं रूप त्याला वेळ आली नव्हती. रागाच्या भरात काहीही करू शकत होता तो. काम करता करता डोळा लागून गेला. वंश नाही उठला ना? तिने लॅपटॉप घेत विचारलं. ती बेडवरून खाली उतरली. तू रात्री कुठे गेली होतीस? त्याने डोळे बारीक करून संशयाने विचारलं. ती हलकसं हसून म्हणाली, होतं एक महत्त्वाचं काम. वेळ आली की सांगेन. सौरभने मग विषय सोडला. ती तसंही काही सांगत नव्हती. त्याने मग सुस्कारा सोडून विचारलं, ओके, आज ईशा व समीर येणार आहेत, लक्षात आहे ना? हो आहे लक्षात. हो तू फ्रेश, बोलूया नंतर, ती त्याला म्हणाली आणि त्याच्याकडे न बघताच तिथून बाहेर पडली. शॉवर घेता घेता आता तिचं विचारचक्र सुरू झालं होतं. तिला जे सत्य माहीत आहे ते लगेच मुकेशला सांगू की नाही हा मोठा प्रश्न होता. आधी DNA रिपोर्ट बघणं गरजेचं होतं. जर तो रुद्रांश नसेल तर त्याला शोधणं गरजेचं होतं. पण जर तो, क्षणभर भीतीने शहारली ती. नाही, ते रुद्रांश नसणारच. तिने स्वतःलाच ठाम विश्वास दिला अन उरकू लागली. अंजू तिचं आवरून बाहेर आली. वंशची चुळबुळ झाली. आई, लगेच आळीपिळी देत आवाज टाकला त्याने. ती हसून त्याच्याजवळ गेली. अले, उठलं माझं बाबू, ती त्याला कुरवाळत म्हणाली. त्याच्या डोक्यावर तिने ओठ टेकवले. तसा तो तिला बिलगून पुन्हा झोपला. ती थोडा वेळ तशीच कुरवाळत बसली त्याला. अहिल्याबाई आल्या तसं तिने त्याला समजावून बळच अंघोळीसाठी पाठवलं. नवीन कामवाली वंदना रुजू झाली होती. त्यामुळे अहिल्याबाईंचं टेन्शन नव्हतं तिला. तिने किचनमध्ये येऊन जमेल तेवढं भरभर आवरलं. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. न्यूज चॅनल लावला. समोरचा रिपोर्टर मोठ्या जोशात बडबडत होता. 3 वर्षे गायब असलेले ऑफिसर IPS रुद्रांश मोहिते तिथे काय करत होते? ते ऐकताच दिनेशराव ताडकन उठले. रुद्रांचं नाव ऐकून किचनमधली अंजू व अहिल्याबाई पळत बाहेर आल्या. डोळे विस्पारून समोर बघत होत्या त्या. समोरचा रिपोर्टर माल मसाला लावल्यासारखा हातवारे करून बडबडत होता. असं काय झालं होतं की 3 वर्षे ते जगासमोर आले नाहीत, आणि आले तर या रूपात? विश्वास बसत नाही. एक तडफदार ऑफिसर अतिरेकी झाला. एकेकाळी मुंबईमध्ये होणारा बॉम्बस्फोट झुंज देणारा मुंबईचा वाघ आज स्वतःच या महानगरीची राखरांगोळी करायला निघाला होता. आणि त्याची मुंबई पोलिसांना खबरही लागली नाही. की खबर होती पण ती दडपून टाकण्यात आली. आणि त्यांच्या घरच्यांनाही त्यांची खबर होती. जर असेल तर ते गप्प का राहिले? रात्रीच्या स्फोटात एक बॉडी मिळाली आहे. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच ते रुद्रांश मोहिते होते की नाही ते कळेल. त्यानंतरच तो आपला न थांबता ओरडतच होता. आणि हे तिघेही पुतळ्यासारखे उभे राहून समोर बघत होते. टीव्हीवर रुद्रांचे फोटोही दाखवले जात होते, ज्यात तो मागच्या वेळेस पकडलेल्या 3 अतिरेकींसोबत गप्पा मारत होता. नंतरच्या फोटोत तो मॉलमध्ये होता, जिथला होणारा बॉम्बस्फोट मुकेशने स्वतः थांबवला होता. अंजूने गर्भगळीत होऊन आवंढा गेला. आज उठून हे असलं काही बघायला मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता तिने. आणि तेही इतक्या लवकर. आपला रुद्रांश परत आला, मग घरी का नाही आला? अहिल्याबाईंनी घोगऱ्या आवाजात विचारलं. चेहऱ्यावर गोंधळ गोंधळ उडाला होता. नाही आई, मागून सौरभ म्हणाला. तसे ते तिघेही तिकडे वळाले. हा रुद्रांश असूच शकत नाही. हा नक्कीच कोणीतरी बहुरूप आहे, जो त्याची इमेज स्पॉईल करण्याचा प्रयत्न करत आहे. अशांची कमी नाही हे माहीत नाही का तुला आई? सौरभ कपाळावर अटी पाडून म्हणाला. या काळात आधीही असे प्रकार घडले होते, फक्त त्याचा फोटो कधी उघडकीस आले नव्हते. बरोबर बोलत आहेस तू.
हा आपला रुद्रांश नाहीच. तो मरण पत्करेन, पण असलं काम करण्याचा साधा विचारही करणार नाही. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. दिनेशराव ही रुद्रांशवरचा विश्वास दाखवत ठासून म्हणाले, पण मनात अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते. त्याच्या मागे सुद्धा हे मेले सोडत नाहीयेत माझ्या लेकराला. खंडेराया, अजून किती परीक्षा द्यावी लागणार आहे आम्हाला? बास कर रे बाबा, बास कर. अहिल्याबाई वर बघून हात जोडत ओरडल्या आणि खाली सोफ्यावर बसून रडू लागल्या. आई प्लीज सावरा स्वतःला, अंजू त्यांच्या खांद्यांना धरून म्हणाली आणि मग पुढे निर्धाराने म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. ही सगळी षडयंत्रे रचली जात आहे त्यांच्या विरोधात. आम्ही ती फोडून काढू. रुद्रांच्या इमेजला जरासाही धक्का लागून देणार नाही मी. तितक्यात सौरभचा फोन वाजला. तो कॉल उचलून बोलला आणि अंजूला म्हणाला, तुझा फोन कुठे आहे? तुला ताबडतोब डिपार्टमध्ये बोलावले आहे. आई बाबा तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, मी आलेच. अंजू त्या दोघांना धीर देत म्हणाली. ती मग सौरभला इशारा करून वर निघून गेली. हिला एवढा धक्का बसल्यासारखा वाटला नाही. ही रात्री तिकडेच तर गेली नव्हती? सौरभने मनातच संशयाने प्रश्न केले. तो अहिल्याबाईंजवळ बसून त्यांना सावरू लागला. अंजू तिचं आवरून खाली आली. आधी देवांच्या आणि मग त्या दोघांच्या पाया पडून ती बाहेर पडली. गाडी भरधाव वेगात डिपार्टमेंटकडे निघाली होती आता. एका ठिकाणी सिग्नलला ती थांबली. डोक्यात भरभर विचार पळत होते. रुद्रांशबद्दल एवढी माहिती न्यूजवाल्यांकडे गेलीच कशी होती? नक्कीच मिस्टर कपूरचा हात असणार होता यामध्ये. स्वतःचं कार्य साधून त्यांनी बरोबर रुद्रांशला अडकवलं होतं या सगळ्यांमध्ये. मध्येच एक भिकारी तिच्याच कारजवळ आला. तिने मग पर्समधून पैसे काढले. मॅडम पैसे नको, मेमरी कार्ड आणि तो बॉक्स पाहिजे, तो हळू आवाजात म्हणाला. तसं तिने धक्क्याने पाहिलं त्याच्याकडे. नाहीतर हे दोघेजण गेलेच समजा. तो हातातला मोबाईल दाखवत म्हणाला. अंजू भीतीने गार झाली. त्यात ईशा व समीरला बांधून ठेवलेलं दिसत होतं. ती लगेच कासावीस झाली. हॉटेल सनसेटच्या बेसमेंटमध्ये या 1 तासात, नाहीतर? तो माणूस विचित्रपणे हसत म्हणाला. तो निघून गेला तरी अंजू सुन्न होऊन तिकडेच बघत होती. स्टेअरिंगवरचे हात घट्ट झाले होते. तिच्याकडे मेमरी कार्ड व बॉक्स आहे हे कसं समजलं त्यांना? तिने तर ते मुकेशला दाखवण्यासाठी चालवलं होतं. मिस्टर कपूरबद्दल त्याला व कमिशनर सरांना कळणं खूप गरजेचं होतं, पण आता तेही शक्य नव्हतं. एकीकडे नवऱ्याची प्रतिमा डावाला लागली होती, तर दुसरीकडे तिचे फ्रेंड्स संकटात होते. मोठ्या पेचात सापडली होती अंजू. शेवटी उसासा सोडून ती हॉटेल सनसेटकडे निघाली. जाता जाता तिने मुकेशला यायला लेट होईल, रस्ता जाम झाला आहे असा मेसेज टाकला आणि तिचं GPS ऑन केलं. ती त्या हॉटेलच्या बेसमेंटमध्ये आली. तिथे 2 धिप्पाड माणसे उभी होती. एकाने तिच्यासमोर हात करून मोबाईल मागितला. तिने तिचा मोबाईल त्यांना दिला. त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. तिने खिन्नपणे उसासा सोडला. गन? दुसराही हात पुढे करत म्हणाला. तिने त्यांच्यावर जळजळीत नजर टाकून गनही त्यांना दिली. मेमरी कार्ड आणि बॉक्स? एकाने विचारलं. आधी ते दोघेजण सुटले पाहिजेत, तरच ते सगळं मिळेल तुम्हाला, समजलं? अंजू कठोर आवाजात म्हणाली. त्यातल्या एकाने तिच्याकडे रागाने बघून कुणाला तरी कॉल लावला आणि मग त्या दुसऱ्यासोबत काहीतरी बोलला. त्या दोघांनीही तिचे हात बांधून तिच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली. समीर व ईशाला सुखरूप पाहत नाही तोपर्यंत ती काहीच करू शकत नव्हती. मेमरी कार्ड व बॉक्स एका सुरक्षित ठिकाणी सोडून आली होती ती. तिला कुठे नेलं जात होतं माहीत नाही, पण कुठल्या तरी गाडीमध्ये होती ती, म्हणजे हॉटेलपासून दूर नेलं जात होते तिला. मुकेशला तिच्यापर्यंत पोहोचणे अवघड वाटत होतं, पण अंजू थोडीही डगमगली नाही. या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हा विचार करत होती ती. कुठेतरी उतरवून नेलं जात होतं आता तिला. एका ठिकाणी ते थांबले. तिची पट्टी सोडली गेली. तिने डोळे उघडून समोर पाहिलं. ईशा व समीर होते. ती पुढे जाणार तेच एका माणसाने तिला अडवलं. तिने भुवया वाकड्या करत पाहिलं. 4-5 धिप्पाड माणसे सोडून कोणीच नव्हतं तिथे. तिला मिस्टर कपूर असतील असं वाटलं होतं. हॅलो मिसेस मोहिते मॅडम, कोणीतरी डावीकडून बोललं. तिने तिकडे पाहिलं. तू? तिने विजेचा झटका बसावं तसे विचारलं. भूत बघितल्यासारखी समोर बघत होती ती. हो, मग अजून कोण असणार? मीच आहे तो. विकास तिच्यासमोर एक क्रूर हास्य करत म्हणाला. पण पण तू तर जेलमध्ये होतास ना? अजूनही विश्वास बसत नव्हता. तिने गोंधळून विचारलं. ती त्याला वर खालून बघत होती. तिला मी मी जेलमध्ये होतो? त्याने त्याला काही माहीत नाही या आविर्भावात विचारलं आणि मोठमोठ्याने हसू लागला. अंजूला समोर खरंच विकास उभा आहे का यावर संशय येत होता. तो मानेला झटका देऊन म्हणाला. जेलमध्ये गेलो होतो, पण आलो बाहेर. कसं ते निवांतपणे ऐकवेन. आधी ते मेमरी कार्ड आणि तो बॉक्स हवाली कर माझ्या. नाही, आधी त्या दोघांना सुरक्षितरित्या घरी पाठव आणि मग तुला हवं ते देईन मी, अंजू कडक आवाजात म्हणाली. नजरेला ही धार आली होती. त्याने मुठी आवळल्या. बघ, विचार कर, त्या नादात या दोघांना गमवून बसशील तू. तो त्याचे निळसर डोळे तिच्यावर रोखून धमकी वजा म्हणाला. करोडो लोकांची जीव वाचवण्यासाठी मी त्या दोघांचाच काय, पण स्वतःचाही बळी द्यायला तयार आहे.
आता तू ठरव काय करायचं आहे ते. तुझ्याकडे तसाही दुसरा ऑप्शन नाही. अंजूही त्याच्यावर तिची तांबूस नजर रोखून त्याला धमकी देत म्हणाली. पण मनात त्या दोघांची काळजी दाटून आली. त्यांना सोडवायला हवं होतं. तो थोडासा चपापला. अंजूने आतून सुस्कारा सोडला. तिने सोडलेला तीर बरोबर लागला होता. त्या मेमरी कार्डमध्ये फक्त तो व्हिडिओच नाही तर असलेला डेटाही महत्त्वाचा होता. हे अचूकपणे हेरलं होतं तिने. म्हणूनच तर ती एवढ्या सहजेने इथे आली होती. तुला हे महागात पडेल, तो हात तावळून धुसपसत म्हणाला. स्वस्तात खेळायला आवडतच नाही मला. विसरला असशील तर पुन्हा सांगते. मी मिसेस रुद्रांश मोहिते पाटील आहे. त्यामुळे असल्या पोकळ धमक्या देऊ नकोस तू मला. त्या दोघांना घरी सुरक्षित पोहोचव आणि मग माझ्यासोबत चल. देते मी तुला हवं ते सगळं, नाहीतर विसर, अंजू जरबेच्या सुरात म्हणाली. आवाज थोडासाही डळमळीत झाला नव्हता. ते पाहून विकास विचारात पडला. तुझ्यावर विश्वास नाही माझा. विकास मान हलवून हसत म्हणाला. काळजी करू नकोस. देते म्हणले आहे तर मी देणारच, कारण मी तुझ्यासारखी धोकेबाज नाही. ती त्याला एक तिरस्कारयुक्त लूक देत म्हणाली. विकास आता खाऊ की गुळू या नजरेने बघत होता तिच्याकडे. पण त्याला काही करता येत नव्हतं. यामुळे चिडचिड होत होती त्याची. ती हतबलता बघून अंजूला मात्र छेव येत होता. विकासने तिथल्या 2 माणसांना इशारा केला. त्यांनी समीर व ईशाला सोडून उचलून घेतलं. अंजूलाही त्यांच्यासोबत बाहेर आणण्यात आलं. ते एका जंगलात होते. त्या दोघांना गाडीमध्ये टाकण्यात आलं. ती माणसे मागे वळाली नाही. तीच एकामागून एक करत खाली कोसळली. छातीवर हात ठेवून विवळत होती ती. आणि पुढच्याच मिनिटाला त्यांची शरीरे निर्जीव झाली. ते दृश्य बघून अंजूच काय, पण विकास व बाकीची माणसेही हादरली होती. सगळंच कसं अचानक घडलं होतं. तू धोका दिलास मला, विकास ओरडला अन चवताळून अंजूवर चालून गेला. तो पुढे येण्याआधीच अंजूच्या मागची 2 माणसेही ओरडून खाली कोसळली. विकासने धास्तीने आजूबाजूला बघितलं अन लगेच गन काढून अंजूवर ताणली. जे कोणी असेल ते समोर या, नाहीतर ही जिवंत राहणार नाही, तो धुसफुसत ओरडला. आतून थोडासा घाबरला होता. ते पाहून अंजूला थोडासा संशय आला त्याच्यावर. विकास एवढं घाबरेन? तो तर तसा नव्हता. अंजूही आता थोडी चकित झाल्यासारखी बघत होती. तिने फक्त मुकेशलाच मदतीसाठी साथ घातली होती. पण मोबाईल तर ऑफ होता. मग तो इथे कसा काय आला? तिने तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न केला. विकास तिच्यावर गन ताणून तिच्याजवळ सरकत होता. पण लक्ष मात्र आजूबाजूला होतं. तो थोडा जवळ आला नाही तेच अंजूने त्याचं दुर्लक्ष बघून त्याच्या हातावर लाथ मारली आणि त्याच्या हातातली गन उडून पडली. तो पूर्णपणे गडबडला. तो तिच्यावर चालून येणार तेच अंजूने त्याला हुलकावणी देत त्याच्या पाठीत लाथ घातली. तो समोरच्या गाडीवर सपशेल आपटला. ती ओठांतच तिरकस हसली. खूप दिवसांनी कुणाची तरी धुलाई करत होती ती. अरे पण हे काय? नेमकी गन ही गाडीजवळच पडली होती. विकास खुनशी हसून ती उचलणार ते तो हात पकडून विवळत मागे सरला. अंजूने पाहिलं तर हात रक्ताळला होता त्याचा. नक्कीच बुलेट लागली होती. पण आवाज नाही आला. सायलेन्सर लावला असणार. पण होतं कोण तिथे? मुकेश कधी एवढा सस्पेन्स खात नव्हता. तेवढे पेशन्सच नव्हते त्याच्यामध्ये. कोण आहे? समोर या. असा मागून काय वार करतोयस? विकास चरपडत ओरडला. तितक्यातच तिथल्या झाडामागून एक व्यक्ती बाहेर आली. तुम जिंदा हो? आता विकासने भूत बघितल्यासारखं विचारलं. अंजूचा चेहरा उजळला, कारण समोर रुद्रांश उभा होता. म्हणजे तो जिवंत होता. ती समाधानाने मनातच हसली. हाँ जिंदा हूँ. तुम लोगों ने तो मुझे मिटाने की अच्छी साजिश रची थी, पर अफसोस तुम भूल गए कि मैं हरमन हूँ, जिसे मारना किसी के बस की बात नहीं. तो त्यांच्यासमोर येऊन धारदार आवाजात म्हणाला. हरमन? ओह, यांचं नाव हरमन ठेवलं आहे तर यांनी. पण त्यांना कधी कळणार की ते हरमन नाही तर रुद्रांश आहेत. अंजू हताशपणे त्याच्याकडे बघत होती. जे नाटक कधी काळी रुद्रांशने केलं होतं, आज ते सत्य बनलं होतं आणि त्याची खबरही नव्हती त्याला. तिचे डोळे हलकेसे पाणावले. भूल गए बेटा? तुझे हमने बनाया है और मिटाएंगे भी हम ही. बच के जाओगे कहाँ? हर जगह पर छा गए हो तुम आज. हम नहीं तो पुलिस ही सही. विकास हसत म्हणाला. ते हाती लागतील तर ना? पोलिसांच्या ताब्यात जर कोणी जाईल तर ते तू, हे नाहीत. अंजू त्याच्याकडे बघून जरब देत म्हणाली. तिच्या नजरेतल्या बेफिकीरपणा बघून विकास गडबडला. रुद्रांश आता विकासवर गन ताणून पुढे आला. त्याने गाडीचा दरवाजा लावला अन अंजूकडे न बघताच म्हणाला. आप जाइए मैडम, इनका ख्याल मैं रखता हूँ. तुम? आप इसे कुछ नहीं कर सकते. इसको पुलिस के हवाले करना होगा. अंजू त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याचं तिला मॅडम म्हणणं सलत होतं खूप आता. ये तो नहीं होगा मैडम. मुझे अपना पुराना हिसाब किताब देखना है इसके साथ. रुद्रांश विकासवर नजर रोखत म्हणाला. त्याचा अंदाज अजूनही बदलला नव्हता. अंजू क्षणभर हरवली त्याच्यामध्ये, पण लगेच भानावर येऊन म्हणाली. नहीं, इसे मैं ले जा रही हूँ. त्याने आता अंजूकडे रोषाने पाहिलं. ती थोडीशी घाबरली. त्याची ती नजर सहन होत नव्हती. त्याने सरळ पुढे जाऊन विकासच्या मानेवर एक किक मारली. सेकंदभरातच विकासचे डोळे गरगर फिरले गेले आणि ते बंद झाले. तो मागे गाडीवर कोसळून खाली घसरून पडला. ये क्या किया आपने? अंजूने चिडून विचारलं. तो रुद्रांश असला तरी त्याला ती विकासला घेऊन जाऊ देऊ शकत नव्हती.
कारण विकासच रुद्रांशवरचे आरोप खोडण्यास आणि मिस्टर कपूरना उघडं करण्यात मदत करू शकत होता. इसे मैं ले जा रहा हूँ, तो ओठांमध्ये तिरकस हसत म्हणाला. तो विकासला उचलणार तेच अंजू त्याच्यासमोर गेली आणि दोघांमध्ये उभी राहिली. माझं ऐका प्लीज, ती येत म्हणाली. क्या? त्याने न समजून विचारलं. अंजूने मनातच कपाळ झोडलं. देखिए, अगर आपको पुलिस से बचना है तो आपको इसको मेरे हवाले करना होगा, क्योंकि यही एक इंसान है जो आपके ऊपर लगे इल्ज़ाम मिटा सकता है. प्लीज, ती आगतिक होऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. पण त्याच्या भेदक नजरेत जरासाही बदल झाला नाही. उलट ती अजून हट्टी बनली. मेमरी गेली तर मूळ स्वभाव थोडीच जाणार होता. हटिये, तो तिच्यावर नजर रोखून शब्दावर जोर देत म्हणाला. नाही, अंजू ही हट्टाला येत म्हणाली. तो विकासला उचलण्यासाठी उजवीकडे वळला. तशी ती तिथे उभी राहिली. तो आता डावीकडे गेला तर ती तिकडे सरकली. त्याने एक उसासा सोडला. त्याची नजर वर झाली. चांगलीच धार चढली होती तिला. मुझे मजबूर मत कीजिए, तो तिच्यावर बोट रोखून पुढे झुकत म्हणाला. अंजू मागे सरकायला गेली, पण विकासला धडकली. त्यामुळे तिचा मागे तोल जाणार तेच ती पुढे ओढली गेली. क्षणभर गोंधळली ती. श्वास कशातच अडकला गेला. डोळेही विस्पारले गेले होते, कारण तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या 3-4 बोटांच्या अंतरावर होता. तिला दंडाला धरून पुढे ओढलं होतं त्याने. त्या मजबूत पकडीने तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढून गेले. तो स्पर्श होता तो तिच्या रुद्रांचा स्पर्श. ती आता समोरच्या काळ्याभोर डोळ्यात खोलवर बघत होती. प्रेमाच्या आणि ओळखीच्या खुणा शोधत होती ती. पण छे, एकही ओळखीची खूण दिसत नव्हती. निर्विकार होती समोरची करडी नजर. एकदम अनोळखी, हृदयातून वेदनादायक कळ निघाली तिच्या. ती स्तब्ध होऊन पाहत होती त्याला. रुद्रांशने तिचा हात सोडला. तो विकासला उचलून निघाला, तरी ती तशीच मठ्ठसारखी उभी होती. भानावर आली तेव्हा तो बराच दूर गेला होता. भयंकर अस्वस्थ झाली ती. सुनिये, अंजूने मोठ्याने आवाज दिला. तोही मग मागे वळाला. आपने मुझे क्यों बचाया, तिने धडधडत्या छातीने विचारलं. तो काय उत्तर देतो हे ऐकण्यासाठी सगळा जीव कानात येऊन ठेपला होता. मैं आपको बचाने के लिए नहीं, बल्कि इसको ले जाने के लिए आया था, रुद्रांश एकदम निर्विकारपणे म्हणाला. अन अंजू अवसान गळाल्यासारखी मागे गाडीला टेकली. तो विकासला खांद्यावर घेऊन निघून गेला. अंजूने हतबल होऊन डोळे मिटून घेतले. काय करून ठेवलं होतं मिस्टर कपूरने रुद्रांशचं. स्वतःच्या बायकोलाही ओळखत नव्हता तो आज. कधी ओळखेल की नाही हेही सांगता येणार नव्हतं या घडीला. जर त्याची मेमरी परत कधीच आली नाहीच तर. भीतीने जोरदार शहारली ती. काळीजही थरथरल्यासारखं जाणवलं. डोळे उघडून समोर पाहिलं तर तो कधीच नजरेआड गेला होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.